वेलकम टू अ न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आपला आजचा टॉपिक आहे इयत्ता 6वीचा इतिहासाचा 10वा पाठ प्राचीन भारत सांस्कृतिक. या लेसनचे 2 पाठ आपण शिकलेलो आहोत. आज आपण 3रा पाठ शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला, जर तुम्हाला आमच्या चॅनेलची हेल्प होत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करायचं विसरू नका. तर प्राचीन भारत सांस्कृतिक या लेसनमध्ये आज आपण विज्ञान पाहणार आहोत. तर विज्ञान हे प्राचीन भारतामध्ये कशाप्रकारे विकसित झालं होतं, विज्ञानातील कोणत्या संकल्पना या त्या लोकांना माहिती होत्या. तर वैद्यकशास्त्र आपण पाहणार आहोत. वैद्यकशास्त्र म्हणजे काय, तर थोडक्यात वैद्य म्हणजे डॉक्टर. तर डॉक्टर जे कोणतं शास्त्र वापरतात, जसं की आपल्याला माहिती आहे आयुर्वेद असेल, तर त्या शास्त्राची माहिती आपण घेणार आहोत. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगांचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद म्हटलं जातं. तर आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगांची लक्षणे काय आहेत, रोग कोणता आहे याचं निदान केलं जातं आणि मग त्याच्यावरती उपचार केला जातो. तर त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. आता त्याबरोबरच म्हणजेच की आपण रोग झाल्यानंतर त्याचा उपचार करतो, पण रोग होऊ नये म्हणून काय करायला हवं याची देखील माहिती घेतली जाते, याचा देखील विचार करण्यात आलेला आहे. तर बिंबिसार याच्या दरबारामध्ये जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता, याची माहिती आपण घेतलेली आहे. चरक संहिता या ग्रंथात वैदिक चिकित्साशास्त्र आणि औषधशास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. तर चरक संहिता हा जो ग्रंथ आहे हा वैद्यकशास्त्राचा ग्रंथ आहे. याच्यामध्ये वैद्यकीय चिकित्साशास्त्र, आता चिकित्साशास्त्र म्हणजे सुद्धा काय आहे, तर वैद्य डॉक्टर लोकांचं जे शास्त्र असतं ते आहे. आणि औषधशास्त्र म्हणजे की वेगवेगळ्या प्रकारची औषधे याविषयी माहिती दिलेली आहे. तर हा ग्रंथ चरक याने लिहिलेला आहे. तर चरक संहिता हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे, चरक याने लिहिलेला आहे. सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेल्या सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांवरील माहिती मिळते. तर सुश्रुत हा जो शल्यविशारद आहे याने सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रोगांचे निदान, त्याचप्रमाणे त्यावर काय उपाय करता येईल, काय उपचार करता येईल याची माहिती आपल्याला मिळते. या ग्रंथाचा विशेष भाग म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यांवरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. आता हा जो सुश्रुत संहिता हा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे काय माहिती आहे, तर विविध कारणांनी होणाऱ्या जखमांची माहिती आहे. अस्थिभंग, आता अस्थिभंग म्हणजे काय, तर अस्थि म्हणजे आपले हाड, तर हाड मोडणे किंवा हाडाची झीज होणे, त्यामध्ये कोणते प्रकार आहेत, त्यावर शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन कोणत्या प्रकारचं केलं जातं या सगळ्याची माहिती आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब-इ-सुसूद असे होते. वाग्भटाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख आहेत. सुश्रुत जी संहिता आहे तिचं अरबी भाषेमध्ये देखील भाषांतर केलेलं आहे आणि त्या अरबी भाषांतराचं नाव आहे किताब-इ-सुसूद. वाग्भटाने देखील वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातील अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे प्रमुख ग्रंथ आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू यांसंबंधीची माहिती आहे. तर सिद्ध नागार्जुन हा जो बौद्ध भिक्खू होता त्याने रसरत्नाकर हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथांमधून आपल्याला रसायने आणि धातू यांची माहिती मिळते. तर रसायने म्हणजे काय, तर रसायने म्हणजे केमिकल्स आणि धातू म्हणजे जे धातू आपण आता वापरतो, लोखंड, सोने, हे जे काही धातू आहेत तर या सगळ्यांची माहिती मिळते. तर हे होतं विज्ञान. आता पुढे आहे गणित आणि खगोलशास्त्र. आता गणित तर तुम्हाला माहितीच आहे. खगोलशास्त्र म्हणजे काय, तर अवकाशातील जे काही गोल आहेत म्हणजेच थोडक्यात कोणतेही ग्रह, तारे या सगळ्यांची माहिती.
प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. तर प्राचीन भारतीयांनी गणित, खगोलशास्त्र या विषयांचा सखोल म्हणजे खूप डीपमध्ये अभ्यास केलेला होता. 1 ते 9 हे जे अंक आहेत, त्याचप्रमाणे 0 या संख्यांचा वापर देखील भारतीयांनीच प्रथम केलेला होता. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होते. आता एकम, दहम हे जे स्थान आहे, तर याच्यानुसार अंकांची किंमत देखील बदलते हे प्राचीन भारतीयांना माहिती होतं. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिलेला होता. त्याने गणित क्रियांची अनेक सूत्रे दिली आहेत. तर आर्यभट्ट या शास्त्रज्ञाविषयी माहिती तुम्ही तुमच्या गणिताच्या पुस्तकांमध्ये पाहिली असेल. तर त्याने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे देखील दिलेली आहेत त्या ग्रंथामध्ये. आर्यभट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले आहे. आता आर्यभट हा फक्त गणिती तज्ज्ञ नव्हता, तर हा खगोलशास्त्रज्ञ देखील होता. पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते हे देखील त्याने सांगितलं होतं. तर इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. तर इसवी सनाच्या 6व्या शतकात देखील एक शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याचं नाव आहे वराहमिहिर. याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर त्यात काय आहे? त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांतांचा विचारही केला आहे. आता जो पंचसिद्धांतिका हा जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांत आहेत, त्याचबरोबर ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधील खगोलशास्त्रीय सिद्धांताचा देखील त्या ग्रंथामध्ये विचार केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणिततज्ज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले आहे. तर इसवी सनाच्या 7व्या शतकात देखील एक गणिततज्ज्ञ होऊन गेला, ज्याचं नाव आहे ब्रह्मगुप्त. या गणिततज्ज्ञाने जो ग्रंथ लिहिलेला होता, त्याचं अरबी भाषेत भाषांतर केले गेलेलं आहे. तर पुढे आपल्याला अजून माहिती दिलेली आहे, ती आहे कनाद ऋषींची. तर कनादाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनादाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेलं आहे. या वस्तू म्हणजे अणूंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात, पण अणू मात्र अक्षय राहतात. आता कनाद हे जे ऋषी आहेत, या ऋषींनी कण म्हणजेच थोडक्यात अणूंची आपल्याला माहिती दिलेली होती. त्यांनी वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथांमध्ये ते अणू, परमाणू यांच्याविषयी बोलतात. तर थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की जी प्रत्येक वस्तू आहे ती छोट्या छोट्या कणांपासून, छोट्या छोट्या अणू, परमाणूंपासून बनते. तर त्यांच्या मते विश्व म्हणजे आपलं हे जे जग आहे, ते खूप छोट्या छोट्या वस्तूंनी भरलेलं आहे. या ज्या वस्तू आहेत ते अणूंनीच घेतलेली एक काय आहेत, निरनिराळी स्वरूपे आहेत आणि ही स्वरूपे ही बदलतात, पण अणू मात्र अक्षय राहतात. म्हणजे अणूंपासून प्रत्येक वस्तू तयार होते. तर वस्तूंचं स्वरूप, त्यांचा आकार, त्यांचं वजन हे नेहमी बदलत राहतं, पण अणू तसेच राहतात. एक अणू दुसऱ्याला जोडून, दुसरा तिसऱ्याला, असे असंख्य अणू एकमेकांना जोडून एक वस्तू तयार होते, असं कनाद ऋषींनी आपल्याला सांगितलेलं होतं. तर पुढे आहेत शिक्षणाची केंद्रे. म्हणजेच काय, तर कोणती विद्यापीठ त्या काळी होते याची माहिती आपल्याला इथे दिलेली आहेत. प्राचीन भारतात शिक्षणाची अनेक नाणावलेली केंद्रे होती. तेथे शिक्षण घेण्यासाठी परदेशांतूनही विद्यार्थी येत असत. तर प्राचीन भारतामध्ये नाणावलेली म्हणजे खूप प्रसिद्ध असलेली शिक्षणाची केंद्रे होती आणि शिक्षण घेण्यासाठी परदेशातून देखील येथे विद्यार्थी येत होते. तर त्यातील पहिलं विद्यापीठ आहे तक्षशिला विद्यापीठ. तक्षशिला हे प्राचीन भारतीय व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे शहर होते. सध्या हे स्थान पाकिस्तानात आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्याच्या आधारे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवले गेले असे दिसते. आता तक्षशिला हे काय आहे, एक शहर आहे आणि हे शहर प्राचीन भारतीय व्यापारी मार्ग म्हणजे ज्या मार्गावरून व्यापार केला जात होता अशा मार्गावरील महत्त्वाचं शहर होतं. सध्या हे स्थान कुठे आहे, तर पाकिस्तान या देशामध्ये आहे. तेथे सापडलेल्या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे म्हणजे जे काही आपल्याला पुरावे आढळले त्याच्या आधारे असं सांगितलं जातं की हे शहर इसवी सन पूर्व 6व्या शतकात वसवलं गेलेलं आहे, तेव्हाच ते बनवलं गेलं आहे.
गौतम बुद्धांचा समकालीन असलेला जीवक नावाचा वैद्य तक्षशिला विद्यापीठात शिकला होता. तर जीवक या नावाच्या वैद्याविषयी आपण माहिती पाहिलीच. तर हा वैद्य तक्षशिला विद्यापीठातच शिकलेला होता आणि हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. इसवी सन पूर्व 4थ्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती सर्वदूर पसरली होती. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले होते. तर तक्षशिला या विद्यापीठाची कीर्ती ही इसवी सन पूर्व 4थ्या शतकात सर्वदूर म्हणजे खूप लांब लांबपर्यंत पसरली होती. तर मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य ज्याची माहिती आपण पाहिली होती, तर याचं शिक्षण देखील तक्षशिला विद्यापीठातच झालेलं आहे. व्याकरणकार पाणिनी, चरक हा वैद्य हेही तक्षशिला विद्यापीठाचेच विद्यार्थी आहेत. तर व्याकरणकार पाणिनी ज्याने खूप मोठे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, चरक हा जो वैद्य आहे हे देखील तक्षशिला या विद्यापीठातच शिकलेले आहेत. सिकंदराच्या बरोबर आलेल्या ग्रीक इतिहासकारांनीही तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ग्रीसमध्ये कोठेही अशा प्रकारचे विद्यापीठ अस्तित्वात नव्हते असे त्यांनी लिहून ठेवलेले आहे. आता सिकंदर हा ग्रीकमधून जो राजा आलेला होता, तर याच्यासोबत जे काही ग्रीक इतिहासकार आले होते त्यांनी देखील तक्षशिलेचे वर्णन केलेले आहे. ते म्हणतात की ग्रीसमध्ये देखील कोठेही अशा प्रकारचं विद्यापीठ तेव्हा देखील अस्तित्वात नव्हतं असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. चीनी बौद्ध भिक्खू फाहियान इसवी सन 400च्या सुमारास भारतात आला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली. तर चीनी बौद्ध भिक्खू फाहियान याची माहिती आपण पाहिलेली होती. हा इसवी सन 400च्या सुमारास भारतात आलेला होता. त्यावेळी त्याने तक्षशिला विद्यापीठाला भेट दिली होती. या विद्यापीठामध्ये वैदिक वाङ्मय, बौद्ध तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जात होते. आता हे जे तक्षशिला विद्यापीठ होते तिथे काय काय शिकवलं जात होतं, तर जे काही वाङ्मय असतील, बौद्ध तत्त्वज्ञान असेल, अर्थशास्त्र, तर्कशास्त्र या सगळ्या विषयांचं तिथे शिक्षण दिलं जात होतं. त्यानंतर अजून खूप काही प्राचीन विद्यापीठे आहेत, त्याचप्रमाणे शैक्षणिक केंद्रे आहेत ज्यांची माहिती आपण घेणार आहोत, पण ती या लेसनच्या पुढच्या पार्टमध्ये घेऊ. जर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट करा. जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. KCC ऑनलाईन ट्यूशन जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्प्लेमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.